आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। म्हाडा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे ग्लोबल टीचर रणजित डिसले यांच्या विरुद्ध 11 महिन्यांपूर्वी चौकशी समितीने सादर केलेला अहवाल मान्य करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण लोहार यांनी दिली। ग्लोबल पुरस्कार मिळाल्याचे जाहीर केल्यावर जिल्ह्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे प्रतिनियुक्ती देण्यात आली। त्यानंतर त्यांना मुदतवाढ दिली, पण या काळात ते या संस्थेकडेही हजर नव्हते असे या संस्थेने कळविले आहे। त्यानंतर परितेवाडी शाळेत रुजू झाल्यानंतर 3 वर्षे ते कामावर हजर झालेच नाहीत असे चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे। प्रतिनियुक्तीवर होते, ते आदेश होते प्रतिनियुक्तीवर, पण 2 वर्ष प्रतिनियुक्तीवर होते म्हणतात ते, आणि IT विषय शिकवत होते असं त्यांनी स्टेटमेंट केलं आहे। प्रतिनियुक्ती होती, IT विषयासाठी होती हे खरं आहे, परंतु 3 वर्षापर्यंतचा काळ डिसले गुरुजी डाएटमध्ये अनुपस्थित आहेत। तसा रिपोर्ट डाएट प्राचार्यांचा आपल्याकडे आहे। 2 वर्ष प्रतिनियुक्तीवर आहे म्हणणारा माणूस 3 वर्ष गैरहजर कसा काय असू शकतो, त्याचे रिपोर्ट आहेत। 5 सदस्यीय कमिटी आपण त्यांच्यावर नेमली होती, त्या चौकशी समितीचा अहवाल या कार्यालयाकडून या ठिकाणी प्राप्त आहे। प्रतिनियुक्तीवर होतो म्हणतात आणि प्रतिनियुक्तीला ज्या ठिकाणी गैरहजर आहेत ते असा रिपोर्ट आहे माझ्याकडे। मग शाळेसाठी काय करणार ते? जे काही कायदेशीर मार्गाने काय जे बसतं ती कार्यवाही केली जाईल। हजारो विद्यार्थ्यांचं भलं करू पाहणाऱ्या एका गुरुला व्यवस्था कशी छळते याचं आणखी एक उदाहरण डिसले गुरुजींच्या रूपातून समोर आलंय। ग्लोबल टीचर अवॉर्डनं गौरवण्यात आलेले डिसले गुरुजी येत्या 2 ते 3 दिवसात राजीनामा देणार आहेत। ज्या व्यवस्थेमध्ये आपल्या कामाचा आदर केला जात नाही अशा ठिकाणी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मी सध्या नाहीये, अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या परितेवाडी गावातल्या शाळेत डिसले गुरुजी शिकवतात। अमेरिकेत PhD करण्यासाठी त्यांनी सोलापूर ZP शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांची रजा मागितली। अर्जामध्ये त्रुटी असल्याचं फुटकळ कारण सांगत रजा तर नाकारलीच, पण डिसले गुरुजींचं योगदान काय असा प्रश्न करत शिक्षण विभागानं अकलेचे तारेही तोडले। शिक्षण व्यवस्थेची अवस्था काय ते वेगळं सांगण्याची गरज नाहीये। त्यात जर एखादा शिक्षक नवं तंत्रज्ञान आणू पाहत असेल, विद्यार्थ्यांना जगाशी जोडण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा सन्मान करायचा सोडून त्याला त्रास दिला जातोय। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात लक्ष घालून डिसले गुरुजींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही आता होऊ लागली आहे। यावरच आम्ही डिसले गुरुजी आणि शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण लोहार यांची बाजू जाणून घेतली, पाहूयात। शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण लोहार सुद्धा आपल्या सोबत आहेत। लोहार सर, माझा आवाज तुम्हाला पोहोचत असला तर असा एक प्रश्न विचारायचा आहे की डिसले गुरुजी 3 वर्ष प्रतिनियुक्तीवर होते, 11 वर्ष जुना अहवाल होता, त्यांनी सुट्टी मागितल्यानंतरच हा अहवाल बाहेर कसा आला? 11 महिन्यांपूर्वी शिक्षण अधिकाऱ्यांनी किंवा शिक्षण विभागानं का कारवाई केली नाही त्यांच्यावर? सर, ते ज्यावेळी रजेसाठी माझ्याकडे आले होते त्याच्या आधी ते मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना भेटून आले होते। डिसले गुरुजींना सांगितलं मी, तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म तुमचे आपल्याकडे दिलेले आहेत का? ते नसतील तर तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म द्या। तुम्ही जिथे अप्लाय केलेला आहे अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये त्याचे प्रॉस्पेक्ट असेल तर जोडा। तुम्ही जे आता नमुना माझ्याकडे सहीला आणलेला आहे त्याचे एक डॉक्युमेंट्स माझ्याकडे देऊन ठेवा। आणि मग ह्या सगळ्या गोष्टी डिसले गुरुजींना मी सांगितल्या होत्या। ती फाईल घेऊन या म्हटल्यानंतर आमच्या क्लार्कने ती फाईल माझ्याकडे आणून दिली आणि त्यावेळी तत्कालीन शिक्षणाधिकारी राठोड सरांनी लिहिलं होतं की चर्चा करा। ती फाईलचं अवलोकन केलं असताना असं लक्षात आलं की अरे ही तर चौकशीची फाईल आहे। ते काय डिसले गुरुजी फॉरेनला जातात म्हणून त्यांची चौकशीची फाईल बाहेर आलेली आहे असं मुळीच नाही। त्यांनी तसा गैरसमज करून घेऊ नये। डिसले गुरुजींनी रजेच्या संदर्भातली आवश्यक कागदपत्र पूर्तता केली तर आम्ही त्याच्यावर अजूनही निर्णय घेऊ शकतो। त्यामुळे सरांना माझी विनंती आहे की त्यांनी ते अर्ज आणि अर्जासोबत जे काही कागदपत्र आहेत ती तात्काळ जमा करावेत, आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ। लोहार सर, दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला असा विचारायचा आहे की डिसले गुरुजी, तुम्ही काल पण प्रतिक्रिया दिली होती की डिसले गुरुजी प्रतिनियुक्तीवर जिकडे होते प्रशिक्षण केंद्रामध्ये 3 वर्ष, त्यामध्ये पहिले 1 वर्ष होतं, त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली आणि त्यानंतर ते तिकडे हजर राहिले नाहीत, ते शाळेत सुद्धा हजर राहिले नाहीत। हे सगळं असताना डिसले गुरुजींचा असा सवाल आहे, जर एखादा शिक्षक हजर नसेल तिकडं तर एवढ्या दिवसानंतर चर्चा का होते? पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, त्यांची कामगिरी उत्कृष्ट अशा प्रकारचे गटविकास अधिकारी अहवाल कसा देतात? जे गटविकास अधिकारी तुमची 5 सदस्यीय समिती आहे त्यामध्ये सुद्धा ते आहेत। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, जर ते हजरच नव्हते मग पगार कसे काय निघाले? यावर का शिक्षण विभागानं कधी कारवाईचा बडगा उगारला नाही? असा त्यांचा थेट विषय आहे आणि हे समजण्यासोग आहे। तुम्ही आता एक एक प्रश्न विचारा मला। पहिला प्रश्न विचारा। पहिला प्रश्न असा आहे की
जी चौकशी समिती झाली, या चौकशी समितीनं 3 वर्ष, पहिला प्रश्न असा आहे की 3 वर्ष तुम्ही सांगितलं की प्रतिनियुक्तीवर होते, त्यातले काही काळ ते गैरहजर होते, ते शाळेत पण नव्हते आणि प्रतिनियुक्ती जिकडे केलेली होती तिकडेही नव्हते. हो. एक लक्षात घ्या, ज्यावेळी मी माझ्या समोर जो काल दिसले गुरुंची डॉक्युमेंट्स घेऊन या म्हटल्यानंतर चौकशीचा अहवाल माझ्या समोर आला, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ते चौकशीच्या अहवालामध्ये असं स्पष्ट नमूद आहे की दिसले गुरुजी 3 वर्ष गैरहजर आहेत. आता ते विचारतात की पगार कसा काय काढला? पगार हा मुख्याध्यापक काढतात आणि मग ते गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत आपल्याकडे येतो. आता दिसले गुरुजीचा पगार कसा काढला हे जर त्यांचं असं मत असेल तर तो कसा काढला याची पण चौकशी करू आणि त्याला निश्चितपणे त्याची वस्तुस्थिती आपण आपल्या माध्यमांच्या समोर आणूया. दुसरा प्रश्न विचारा सर. प्रश्न असा आहे की दिसले गुरुजी जर गैरहजर होते तर त्यांची उत्कृष्ट कामगिरी म्हणून कसा काय त्यांना म्हणजे अहवाल पाठवला जातोय, किंवा जे उत्कृष्ट कामगिरी म्हणून त्यांचा गौरव कसा करण्यात आला त्या काळामध्ये, 3 वर्षाच्या काळामध्ये, दिसले गुरुजींचं असं म्हणणं आहे. नाही, मला पण तेच कोडा आहे की जर दिसले गुरुजी शाळेमध्ये होते तर त्यांनी जे सादर केलेले व्हिडिओ आहेत ते त्यांच्या शाळेतले का नाहीत? कारण बऱ्याचशा माध्यमांकडले व्हिडिओ माझ्याकडे आहेत काय, तर त्याच्यामध्ये त्यांच्या शाळेतलं कुठे चित्रीकरण दिसत नाही पर्यतेवाडीचं. तर ठीक आहे, त्यांनी काम केलं असं म्हणताय तुम्ही, तर 3 वर्ष जर शाळेतच नव्हते तर जिल्हा परिषद शाळेमध्ये काम कसं केलं हा पण प्रश्न आहे, त्याची पण आम्ही चौकशी करू ना. अगदी डिसले गुरुजी सुद्धा आपल्यासोबत आहे. डिसले गुरुजी, आपण बघितलं डॉक्टर लोहार काय म्हणतायत, तुमचे शिक्षण अधिकारी आहेत आणि त्यांनीच या सगळ्या प्रकरणामध्ये शिस्तभंगाची सुद्धा कारवाई होईल अशा प्रकारचा, आणि तुमचा अहवाल त्यांच्याकडेच पहिल्यांदा आला. यावर तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणताय 3 वर्ष शाळेत नव्हते, कसा आता पगार मिळाला याची पण चौकशी करावी लागेल. डिसले गुरुजी. माझं म्हणणं मी लेखी समिती समोर निश्चितपणे मांडेन. जशी चौकशी समितीचे आदेश मला प्राप्त झाले की त्या चौकशी समिती समोर माझं जे काही माझ्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे मी चौकशी समिती समोर ठेवेन आणि त्यानंतर मला वाटतं की मला न्याय मिळेल. लोहार सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, मी बोलतोय आता तुमच्याशी. मला एक सांगायचं आहे, दिसले सर म्हटले की चौकशी समितीने मला विचारणा केल्यानंतर मी माझे मुद्दे मांडेन. ऑलरेडी ते मुद्दे मांडून झालेले आहेत. चौकशी समितीचा अहवाल माझ्याकडे आहे आणि शिस्तभंग वगैरे म्हणतात ते सद्यस्थितीत तसं काही नाही. आम्ही ते जो चौकशीचा अहवाल आहे तो चौकशीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवून मग आम्ही निर्णय घेऊ. सद्यस्थितीमध्ये त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा शिस्तभंग किंवा कार्यवाही झालेली नाही. अहवालावर निर्णय होईल, अजून तो व्हायचा बाकी आहे. निर्णय झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू ना. निर्णय होण्याआधी शिस्तभंग झाला, त्यांना कामावरून काढले, असं अशा प्रकारच्या चर्चा ज्या बाहेर होतात त्या कृपया होऊ देऊ नका प्लीज. अगदी दुसरं दिसले गुरुजी, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही म्हणाला ज्या पद्धतीनं की या जी 5 सदस्यीय कमिटी नेमण्यात आलेली आहे यांच्यासमोर तुम्ही तुमची बाजू मांडली आतापर्यंत एकदा तरी? आता आवाज बंद झालाय. हा, तुमचा आवाज येतोय डिसले गुरुजी. बघा, चौकशी समितीचे काय म्हणणं आहे ते चौकशी समितीनं अहवालासमोर मांडलेलं आहे. पण माझी जी बाजू आहे ती चौकशी समिती समोर मी मांडण्याला कधी पण तयार आहे. नाही, पण तुमच्या आतापर्यंत तुमचं म्हणणं तुम्ही आतापर्यंत एकदाही चौकशी समिती समोर मांडलेलं नाहीये? चौकशी समितीतल्या सदस्यांनी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाहीये या सगळ्यामध्ये? चौकशी समितीनं जे काही त्यांना म्हणणं मांडायचं होतं ते माझ्या मुख्याध्यापक जे आहेत त्यांच्याकडून त्यांनी ती माहिती घेतलेली आहे. पण मला चौकशी समिती समोर माझं म्हणणं मांडण्याची कागदपत्र आणि माझ्याकडले पुरावे सादर करण्याची संधी ही मिळालीच पाहिजे असे माझे म्हणणं आहे. कारण काय लक्षात दिसतंय मला की ज्या पद्धतीनं उत्सुकता दिसते की आपल्याला कारवाई करायची आहे आणि त्या पद्धतीनं एक प्री डिटर्माइंड माइंड दिसतं की आपल्याला कुठंतरी कचाट्यात सापडून एखाद्या व्यक्तीला. अगदी डिसले गुरुजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. किरण लोहार सर सुद्धा आहेत. लोहार सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे थोडक्यात मला सांगा की डिसले गुरुजी म्हणतात आतापर्यंत आपले पुरावे सादर करण्याचा कमिटी समोर मुख्याध्यापकांनी त्यांच्याबद्दलची माहिती घेतली, मात्र त्यांच्याकडे त्यांना बोलण्याची संधी कमिटीने दिली नाही किंवा त्यांचे पुरावे अद्यापर्यंत घेतले नाहीत. सर, कमिटीच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलंय की त्यांनी त्यांच्याकडे पासपोर्ट इतर त्या पुरस्कारासाठी केलेल्या कामाची मागणी केली होती, परंतु यांनी अद्याप ते दिलेले नाहीत आणि तसंच चौकशी समितीच्या अहवालामध्ये नमूद आहे. त्यामुळे ऑलरेडी चौकशीमध्ये देसले गुरुजींचं रिटर्न स्टेटमेंट आहे काय,
आणि त्याच्यामध्ये देखील चौकशी समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद आहे की यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत, ती चौकशी समितीला सादर केलेली नाहीत. आणि तसा अहवालामध्ये नमूद आहे, तो अहवाल आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांकडे अगदी पाठवलेला आहे. लोहार सर, जाता जाता साहेब, तुम्ही त्याच्यावर तुम्ही निर्णय घेतील. शिक्षण अधिकारी म्हणून काम करता. एक अशी चर्चा आहे की दिसले गुरुजी जागतिक ख्यातीचे शिक्षक आहेत, शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण विभाग त्यांच्यावर जाणीवपूर्वक असा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, अशी एक लोकभावना निर्माण तसं- झाली आहे. तुमचं काय म्हणणं तसं आहे काही याच्यावर? नाही आहे. तर तसा त्यांचा गैरसमज आहे, तो गैरसमज त्यांनी डोक्यातून काढून टाकावा. तसं त्यांनी माझ्याकडे अजूनही रजेच्या संदर्भात जे काय मी आवश्यक कागदपत्र मागवलेले आहेत ती त्यांनी जमा करावीत. आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. सरांनी असं डोक्यामध्ये घेण्याचं काही कारण नाही आहे. फक्त त्यांना मी परवाही सांगितलं होतं आणि ते त्याच्याही आधी माझ्या 3-4 वेळा येऊन भेटून गेलेले आहेत. त्या दरम्यान जर त्यांनी मला कागदपत्र दिले असते तर आपण अजूनही त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो.